आमच्यासाठी महत्त्वाच्या अशा कामांच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। 11वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। राज्यभरातल्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीची नोंदणी आता वेगात सुरू झाली आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी 6 जून पासून सुरू झालेल्या या फेरीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आणि कॉलेजचे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी 9 जून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच वेळ आहे, म्हणजेच आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत। शिक्षण विभागानं यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज अनलॉक केलेत, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यानं आपला अर्ज काळजीपूर्वक तपासून तो पुन्हा लॉक करणं अनिवार्य आहे। पश्चिम रेल्वेनं चर्चगेट स्थानकावर लायब्ररी जंक्शन या नावानं राज्यातलं पहिलं मोफत सार्वजनिक वाचनालय सुरू केलंय। मुंबई सेंट्रल विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेल्या या वाचनालयाचं उद्घाटन दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार AB डिव्हिलियर्स यांच्या हस्ते झालं। L&Tनं सामाजिक भागीदार म्हणून सहकार्य केलंय। चर्चगेटच्या दक्षिण कॉन्सोर्समध्ये उभारलेल्या या लायब्ररीत सध्या 1200 पुस्तकांचा खजिना आहे। कादंबऱ्या, आत्मचरित्र, स्वयंविकासाची पुस्तकं, बालकथा, कॉमिक्स ते नॅशनल जिओग्राफिक सारखी मासिकं सगळं काही मोफत वाचता येणार आहे। मुंबईच्या जीवनवाहिनी बेस्ट समोर पुन्हा संकट उभं राहिलंय। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी थकल्यामुळे आता आजी-माजी कामगार एकत्र आलेत। तब्बल 12 संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली आहे। या समितीचा आज मोठा कामगार मेळावा होणार आहे। यात आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। गेल्या काही वर्षात बेस्टच्या गाड्यांचा ताफा कमी झाल्यानं वाहतूक सेवेला फटका बसलाय, तर एकेकाळी नाफ्यात असलेला विद्युत विभागही आता तोट्यात गेलाय, त्यामुळे दोन्ही सेवांवर परिणाम झालाय। खाद्यतेलाची विक्री आता ठराविक वजनाच्या प्रमाणातच कंपन्यांना करावी लागणार आहे। यासाठी 200 मिलीलिटर ते 20 लिटर अशी वजनाची 9 परिमाणं निश्चित करण्यात आली आहेत। केंद्रीय ग्राहक कामकाज विभागानं ही नियमावली लागू केली आहे। या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय। सध्या बाजारात विविध वजनांच्या प्रमाणात तेलाची विक्री सुरू आहे। सुट्ट्या आणि अधिक मासामुळे तुळजापूर येथे उसळलेल्या भाविकांचा जनसागर लक्षात घेता प्रशासनानं 8 ते 14 जून दरम्यान श्री तुळजाभवानी मंदिर दररोज 22 तास उघडं ठेवण्याचा निर्णय घेतलाय। भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आता मंदिर पहाटेऐवजी रात्री 1 वाजता उघडलं जाणार आहे। रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध असेल। या निर्णयामुळे भाविकांना शिखर दर्शनाऐवजी थेट गाभाऱ्यात जाऊन मुखदर्शन घेणं शक्य होणार आहे। इंधन दरवाढ आणि महागाईच्या फटक्यानंतर आता माल वाहतूकही 30% महागली आहे। 1 जून पासून नव्या दरांची अंमलबजावणी सुरू केली आहे। सुट्टे भाग आणि देखभालीचा खर्च वाढल्यानं हा निर्णय घ्यावा लागल्याचं वाहतूकदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे बाजारात येणाऱ्या सर्वच वस्तूंच्या दरांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। वाढत्या प्रदूषणाचा सर्वाधिक घातक परिणाम गर्भवती महिला आणि लहान मुलांवर होतोय। शहरांमधल्या प्रदूषणामुळे गर्भातल्या बाळाच्या वाढीला थेट फटका बसत असल्याचं धक्कादायक वास्तव एम्सच्या संशोधनातून समोर आलंय। हवेतल्या प्रदूषणाचे दुष्परिणाम जन्मानंतर सुद्धा अनेक वर्षांपर्यंत बाळांवर दिसतायत। अतिप्रदूषित हवेमुळे गर्भवतींच्या पोटी कमी वजनाची बाळं जन्माला येण्याचा धोका सर्वाधिक आहे। या प्रदूषणामुळे मुदतपूर्व प्रसूती, गर्भात असताना बाळाची वाढ खुंटणं तसंच जन्मानंतरही मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर दीर्घकालीन परिणाम होतोय। आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरांचे पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊयात। मुंबईमध्ये आजचा पेट्रोलचा दर 111 रुपये 21 पैसे तर डिझेलचा दर 97 रुपये 83 पैसे आहे। ठाण्यामध्ये आजचा पेट्रोलचा दर 112 रुपये 4 पैसे तर डिझेलचा दर 98 रुपये 66 पैसे आहे। नाशिकमध्ये आजचा पेट्रोलचा दर 112 रुपये 18 पैसे तर डिझेलचा दर 98 रुपये 82 पैसे। तर नागपुरात आजचा पेट्रोलचा दर 111 रुपये 72 पैसे तर डिझेलचा दर 98 रुपये 38 पैसे। छत्रपती संभाजीनगरात आजचा पेट्रोलचा दर 112 रुपये 76 पैसे तर डिझेलचा दर 99 रुपये 38 पैसे।